श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या प्रत्येक स्वामी भक्तांच्या अनुभवांचे, त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेत खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात. त्याचबरोबर परिस्थिती कोणतीही असो, परंतु स्वामी शक्ती ही आपल्या भक्तांच्या नेहमीच पाठीशी राहत असते आणि आपल्या भक्तांना वेगवेगळे आणि तेवढेच सुंदर अनुभव देत असतात. आणि हेच स्वामींचे गोड अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. स्वामींचे असे आगळे वेगळे आणि सुंदर अनुभव ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. याने काय होईल की मी इथून व्हिडिओ सोडला की लगेचच तुमच्याजवळ पोहोचेल आणि स्वामींचा अनुभव ऐकण्याची तुम्हाला संधी भेटेल. कोणताही स्वामींचा अनुभव तुमच्यापासून लांब राहणार नाही. त्यासाठी जो तुम्हाला स्वामींचा अनुभव आवडेल त्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर कमेंट देखील करायचं आहे, श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. चला तर मग आजचा एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बुलढाणा जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जे सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. मला अनुभव शेअर करायचा होता ताई. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? हा सांगते मी नाव. काय नाव? तुमची इच्छा असेल तर सांगा, तसं काही सांगावंच म्हणून नियम नाही ताई. सांग. मी जाऊ दे, नाव सांगत नाही ताई. हा, नाव नाही सांगत मला. बरं चालेल. जिल्हा तालुका तालुका सांगते जळगाव राजा. कोणता? जळगाव राजा तालुका जिल्हा बुलढाणा. बरं बरं. कशी आला स्वामींच्या सेवेत ताई? ताई शेत मी अशी आले, मला असा अनुभव आनंद होईल सांगायला. म्हणजे मी लय दिवशी समजा माझी स्वामी सेवा करायची इच्छा होती. मला अशी आता मला हरिपाठ हे देवाची सेवा मी लय करता. हरिपाठ येतो मला, पुन्हा भजन पूर्ण विठालाचे लय येते. कधी 24 तास त्याच्यातच राहाय मी. माझा नवरा सासू मला प्रचंड त्रास द्यायचा. अरे अरे. मी त्याच्यातच राहायला लगे. त्याच नामस्मरण समजा आपलं भजन म्हणायचं, हरिपाठ म्हणायचं, त्याच्यात मंत्र म्हणायचं. पण जीवाला शांती काही मिळत नव्हती, दुःख नव्हतं लागत. पण ते भांडणं, त्यांना ते नवऱ्यानं बाईनं माईल सांगायचं, बोलायचं. आपण असंच ते करायचं आरती दिलं विचार करायचा, पोरायचा विचार करायचा. पोरगा आहे ताई मला. मग माझा नवरा प्रचंड व्यसनाच्या आहारी राहिले. हो, प्रचंड व्यसनाच्या आहारी राहिले. मग ते म्हणजे 1 लाख आले की म्हणजे 11 राहते ते. अरे बाप. 1 लाख, हो 1 लाखाला गमवले, 2 लाख आले गमवले. असं लगे म्हणजे पैसा राहायचं कामच नाही. माझी मुलगी जशी मोठी झाली, 10-15 वर्ष झाली, मग मी म्हणलं लग्न करून टाकावं. लग्न करून टाकावं तर थळ पाहिलं ताई. लग्न थळ आलं, कोणी काय म्हणलं आता करा म्हणलं लग्न तुम्ही. तुझं आता येतं मागणं, मग पुढे येत नाही विवाह करायचं आपल्याला. असं करू म्हणलं लग्न. मग बाळ आधीच चाललं लग्न करायसाठी. मला म्हटलं लग्न झालं डोक्याचा ताण जाईल काही असं मग तुझ्या मनात. लग्नाचं थळ आलं, थळ बघितलं. पुन्हा चांगलं आहे म्हणे, सर चांगलं त्याला पटलं, आम्हाला पटलं. पण असं ऐकू आलं ताईला, गिरीक झाली, बोलणी झाली सगळी. तिच्यानं ऐकू आलं की नवरदेवाला प्रचंड दारू घेतो. अरे बापरे. लय दारू घेतो. काय सांगू, अशी डिप्रेशन म्हणजे काही चोरी होऊन चोरी म्हणताय, चोरी करू नको, तू मोठा नवरा खेळणारा, तुझा नवरा दारू खेळणारा, कसं काय तिला कोणा सांगितलं चोरगी म्हणताय. चोरगी आपली साधी संपन्न लगे. अहो आता 10-15 वर्षाची म्हटल्यानंतर काय तिला समजणार आहे सांगा बरं. हा, काहीच नाही साधी. ती म्हणतात पहिल्यांदा म्हणतात इथे लवकर लग्न करता का. पण मला वाटतं लग्न केलं माझ्या डोक्याचा ताण जाईल मग काही. पण मग ती म्हणतात काय होतं, तुम्ही कोणा सांगितलं. मग कोणाला विचारलं मी, आता मला जास्त सांगलं आणखी लोक.
हं. बाई लय दारू पित होती, लय दारू पित राहायची पोरगा. अरे असं म्हणलं की आणखी डिप्रेशन मध्ये का. ती म्हणताय सोरीत मोडून टाका. नवऱ्याला म्हणताय सोरीत मोडून टाका. मिस्टरला म्हणताय त्याचा सोरी काय मोडायची पुढचं पुढे पाहून घेऊ. माणसं इथले चांगले होते ताई. सासरे सासू सासरे ते लोक लय चांगले लगे. ते मस्त बोलायचे, फोन लावायचे, तिला बोलायचे, मला बोलायचे. म्हणतात काय सामने तुम्ही पोरगी देऊन पहा आमच्या इथं असं तसं. पण मग मला पुढचं दिस जाय आपल्या पोरीचं कसं होईल दिस जाय. आणि तुम्ही लग्न जमवण्या अगोदर काय कोणाकडून चौकशी वगैरे नव्हती का केली? चौकशी आपल्या माहेरची बाई होती तिथं. मी तिच्या घरी गेले. तिने काय सांगितलं मला, चांगलंय म्हणे, सरळ चांगलंय, फक्त हुंडा देऊ नको म्हणे. असं सांगितलं. आणि मग मागून काय म्हणली, आणि बाई मी तर सांगू आमच्या भावकीचं काम आहे. जेव्हा विचारलं समजा आपल्याला जास्त माहित झालं. मग ती विचारलं तुला मी कसं सांगू आपल्या भावकीचं काम आहे. आणि त्या आपण गेलो द्यायच्या घरी ते ना पोरगी राहिली आपल्या संग. तिला वाटलं काही सांगत नाही का. पोरगी राहिली त्यांच्या नवरदेवाची बहीण राहिली आपल्या संग. तिच्या घरी जायला मग आपल्या काही जाता नाही आलं डबल त्याच्या घरी. मिस्टर असेच मग आपले फक्त खेळण्याच्याच नादात कसं करायचं काय करायचं खेळण्याचंच फक्त बघ. आज मी तसंच काही लय खेळण्याचा जबरदस्त नाद येतात. अरे हो कापून शिकला ती गेला काही पुढ्या तिकून ध्यान जसं सासून मी काय करायचं आणि इज्जत पैसे तिने यादा लावले नाही असं करायचं. त्या नवऱ्या सांगायचं कोणा बायानं लावून द्यायचं इज्जत पैसे लावून द्यायचं. आणि मग याला म्हणा हा इजोड मोठे पैसे आता इजोड 1 लाख झाले, इजोड 2 लाख झाले असं करायचं. आणि पैसे ते फक्त द्यायचं कुठं पैसे किती आले, कुठं किती आहे, कोणाला किती दिले आणि नवऱ्याला किती नेले, सारं तरी गेले पैसे, मालाचे पैसे गेले की गेले. तरी त्याने असं म्हणायचं कोणा लावून द्यायचं त्याने असं करायचं. असं प्रचंड काय सांगू ताई लगेच सांगू करू शकत नाही. मग गावाला ते लग्न पोरीचं 3 महिना सोयरी पहिली ताई ती सोयरी मोडा कोणा मोडी. तुम्ही त्याच मुलाबरोबर लग्न लावून दिलं ताई? हो ऐका नाही. मिस्टर ऐकत नसतो ना, सासू ऐकत नसतो. सासू म्हणतात काय होतं आणि चांगली माणसं अशी माणसं भेटणार नाही अशी काय. असं करता करता ताई काय सांगू मी लग्न झालं ते. पोरीने काही मला सांगितलं नाही नवरा दारू पितो म्हणून आपलं काहीच नाही सांगत ती. मग एकदा आम्हाला ऐकायला मिळालं दारू पिली. मग आम्ही 2 जण तिथं गेलो, मग तिथं बोललो, घरी आलो. पण मग पोराला कामाचा बी जीवावर यायचा. मग पुण्याला जातो मग पुण्याला गेले 2 जण नवरा बायको. एक पोरगी झाली 12 महिन्यानं ताई तिला. 12 महिन्यानं पोरगी झाली. मग त्याच्यावरती पुण्याला गेले. मग फोन लावला म्हणे की गेले म्हणे पुण्याला का तुम्हीच जा म्हणले म्हणे. कोण म्हणलं तिचा बाप ते पोराचा बाप म्हणे तुम्हीच म्हणले म्हणे पुण्याला जा म्हणले. आम्ही कशाला म्हणले बा पुण्याला जा. गेले म्हणते आता आबाद राहा तिथं. मग पहिल्या बारी गेले दिवस होते तेव्हा म्हणजे 8 दिवस होते तेव्हा गेले. पोरीने काम केलं कंपनीत, सासऱ्याला पैसे दिले, पोरानं काम केलं. आणि ती प्रेग्नेंट होती ना ती, तरी पण ती जॉबला जायची, कामाला जायची? हो तरी जॉबला जायची. हो घरी करमत होतं मग दादा जॉबला. मी घरी आली मग डिलिव्हरी झाली, पोरगी झाली. मग त्याच्यावर पोरगी 10-12 महिन्याची झाली, 15 महिन्यात झाली दिली खर्चाची. मग म्हणे युट्यूब जायचं ते नवरा म्हणजे जायचं. मग गेले ते गेले ताई तिथं गेले त्यानं एक खोली केली. मग म्हणलं मला जायचं तिथे भेटलं मग मी गेले सामान सुनाईन घेऊन. मग लहान पोरगी ती म्हणतात नवऱ्याला म्हणतात मग काम पहा म्हणताय तिच्या. मग काम पहा ती म्हणजे काय करते काम, कशाला करते काम, जरा थोडा वळणीत यायला लागला जसं काय करते काम नको करू म्हणे आता. आणि पोरगीच घेऊन पाहतो ती म्हणता नाही मग काही पहा मिसनीचं पहा कलास पहा काही पहा मिसन आणते मी तिचं असं चालेल. ती म्हणे मामी तरी कामच करते म्हणे. येईल म्हणलं म्हणे जाऊ दे संसार किती का कमी कमी घे तू आता पोरगी घेऊन आदत राह. तुम्ही ऐकत नाही मला सुरूच होती आपल्या माझं काम पहा करते. मग काही राहिली ती समजा दोन्ही एक कॅन आणली तेलाची 5 किलो कॅन नाही खाल्ली काही ना आणली कॅन. मग घरी नंदाचा कुकू आला म्हणून म्हणे या घरी. आले घरी आले ना तिच्या माईची मावशी तिच्या माईची मावशी होती, त्याच्या माईची मावशी होती इथं आमच्या गावात. म्हणजे आईची तिच्या पोराना आईची मावशी त्या तिच्या नवऱ्याच्या आईची मावशी होती इथं. तिच्या माईच्या मावशी
पोरानं सख्या भावाची बायको पळून गेली. अरे बापरे. हा पळून गेली तर मग ही मग संग नेलं नाही त्या बाईला. ती म्हणजे होती मग मी काही नेलं नाही. म्हणलं ही नेलं ती काय करा खोस काढत बसन बोलवत बसन इकडे तिकडे. मग नेतच नाही तर ती एकली गेली. फोन लावला बोलून मग पोरगी घरी आली. पोरगी कुका त्या नंदाच्या समजा त्याला कुकू लावलं. मग ते पोरग सासरेचं म्हणून आलं तू राहते इथं कामाला. ते पोरग गेलं एकलं. जवाई गेला समजा एकला. 15 दिवस राहिला तिथं. 15 दिवस राहिला मग ही बाई गेली तिथं. ही समजा माईची मावशी तिच्या त्याच्या माईची मावशी तिथं गेली. मग तिथं त्याला फोन लावला समजा ये म्हणे इथं मग आपल्या देवानं भेटलं. तिथे रस्ता आलं तिथं दारू बिरू केलं मरणाचं बोललं काय नो बाय नो. आणि मग चाल म्हणे आपल्या घरी मोठी भाकरी सोयनी. ती म्हणे चाल मग आपल्या इथं मोकळीत राहा. म्हणे मी येत म्हणतो आपल्या इथं. जेव पण घातलं नाही ताई तिनं. बोलवून घेतलं होतं. काढून गेलं. बोललं ते पण भावाची बायको आणलीच म्हणजे असं नव्हतं करायला पाहिजे तसं नव्हतं करायला पाहिजे असं बोललं. मरणाची दारू केली. गेलं तीनदा आलं तीनदा गेलं आणि देवाला धडकलं पाहिजे. अरे मग ऍक्सिडेंट झाला लगे मरून एक्सपायर झालं. हो पोरगी 1.5 वर्षाची एक्सपायर झाला. मग तिथं माहित झालं. मग आम्हाला तरी माहित नाही. तिथून फोन केला आम्ही वावरात त्याचा जागलीवर झोपायला. फोन केला म्हणजे मला यायचं होतं तिथं. येणं नाही झालं. मग आपल्याला काय घरी जाऊन सांगा आमच्या मी उद्या येणार आहे. आणि त्या पोराचा ऍक्सिडेंट झाला तिकडं. आम्हाला खबर नाही. आणि मला करमतच नसतं. मी म्हणताय म्हणजे मिस्टरला म्हणता का मला करमतच नाही. काऊन करमत नाही तुला. मला करमतच नाही असं मला सारं पुढचंच होईल देत आहे सारं असं वाटतंय मला. बापरे. असं करता करता लय दीद आले मग. आणि मग मग ते करमतच नाही. मग दुसऱ्या दिवशी बाहेरून सारं गावात झालं समजा पोरगं मेलं. मग मी दुसऱ्या दिवशी माझी सासू मला बोलत नव्हती. मी भाकर घेतली. सोमवार उपास होता. उपासाची भाकर बांधली आणि वावरात यायला लागली. तर मग एका माणसानं मला गाडीवर बसून आणलं. मी आणलं आणि मग थोडंसं जास्त माझ्या कानावर पडलं. म्हटलं मिस्टरनं फोन केला म्हणे तुला माहित झालं काही देवानंतर ऍक्सिडेंट झाला. म्हणलं मला नाही माहित झालं. तुम्हाला कोणा फोन केला म्हणे तर तुम्ही केला म्हटल्या भावानं थांबा. त्याला कोणा केला म्हणे त्याला त्या मावस भावानं केला. मी आता नंबर घेतला. फोन केला म्हणलं किती लागेल रे बाळात म्हणे. काय नाही म्हणे बाई जास्त लागेल. पण ते जायलाच पण मला त्यांचंच सांगितलं. मग मी वावरात चालले. मग ते माणूस म्हणे चाल मी तुम्ही येऊन घातू म्हणे वावरात. कोण झाली वावरात मला चालली मी वावरात. त्याला माहित झालं समजा. मला माहित नाही. मी चालले म्हणलं आता त्याच्या कटकटीपासून वावरात जात आपल्या. मी वावरात निघले ताई तर त्याने मला बसवलं गाडीवर. पण मी त्याला कसं म्हणते ते देवानंतर ऍक्सिडेंट झाला काय का दादा देवानंतर ऍक्सिडेंट झाला वाटतं ना तुम्ही लागेल का. ते म्हणे भक्कमच लागेल काही दारू बिरू प्यायचा आहे का. आणि आपल्याला जाणं लागेल तिकडं. मग तुला हात लागली यायला काय आली असं बाई असं मग हात लागले. मग खाली उतरले म्हटले हात लागले. ते म्हणजे तुझ्या हात आला चाल तुम्ही घर नेऊन घाल. त्यानं मग घर नेऊन घातलं. माझं मिस्टर लोकांची पायरीचे लई ते कामं करायचं आहे. त्याचं काम करायचं त्याचं काम करायचं पैसे घ्यायचे आखरी लावायचे असंच इकडं काम तिकडं काम. मग असं करता करता काय ना मग ते उशीर घरी बी येईना लवकर. एवढं लेखीचं झालं त्याला काहीच वाटत नसतं. काही लेखी आपली काही काहीच नाही. आली कोणती पण घरी नेमली त्या उशिरा यायचं लवकर यायचं घरी. मग आता मी काय म्हणलं सासूची काय म्हणलं पाहिजे आपण माझ्या आपण घरी सोयी मोडून टाकू म्हणलं. बोलण्यानं काय होतं म्हणजे आपल्या लग्न करायचं नाही. लवकर लग्न करू आपण. पण आता बंद करून टाकू. लग्न करायचं नाही सध्या राहू दोन्ही फक्त. ती म्हातारी काय म्हणलं नाही. आणि मग बाहेर लागतो माणसाला कौस मोडी असं होतं. आणि मग पुढं पाहून घेऊ म्हणजे आपण फारकं तोडून घेऊ माझ्या पुढं असं जमत असतं काही सांगा लग्न झाल्यावर नाहीच की. असं द्यायचं म्हणणं आलं. मी काय म्हणलं ते जाऊ दे मी नाही येत म्हणे. मग म्हणजे तिकडे जावाई वारेल जायचं ते मी नाही जाय म्हणे मला नाही येत. पण बाया लागलं जाय म्हणे वाजेना आता पाहुणे काय नाही काय. आता जावा ना आपली लेक कवळी 17 वर्षाची पोरगी ताई. म्हणजे 16 वर्षाची ना ती काय लेकरू झालं 12 महिन्याचं. 15 वर्षात लग्न केलं. 16 वर्षात ते नवरा गेला. आणि मग आम्ही गेलो पण म्हणलं म्हणा कारण लोक जाऊ दे ना आम्हाला तिथे घरी. काही तुम्ही जाता तुमच्या पोरीचं काहीच पडता तुमच्या पोरीचं काहीच कवळं आहे. आणि ते तुमच्या आई सांगितलं तुम्ही त्याला येऊ देऊ नका इथं तिकडेच बसून ठेवा. म्हणलं नाही भाऊ म्हणलं काहीच म्हणत नाही म्हणलं आम्ही जातो तिकडेच बसतो. बरं आणि ते गेले बाई. ते गेले पण मग जाऊ दे ना कोणी. मग गेले मागे म्हणलं मग जातच म्हणलं काहीच नाही म्हणजे थांबायचंच नाही म्हणलं जातच.
गेले मग आपल्या समोर एक बाई आली तिथे नुसती बसले वाटते म्हणताय इसली बसले. तर मग त्याला काय सांगितलं ते ना ते आता दवाखान्यात आपल्याला दवाखान्यात जाणं भाकरीच करा खा आता आपल्याला जाणं दवाखान्यात जातो दवाखान्यात येणार तिथं फक्त ऑपरेशन करायचं असं ते ना त्याला बनवलं. आणि ती गेले तिथं मग रात्री 8 वाजता दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता मौत आली काही घरी. दुसऱ्या दिवशी 8 वाजता मौत आली मौत केली. आणि इकडं आणायचं पोरून तर मग कोणी म्हणलं राहू द्या तिथंच म्हणलं राहू द्या आता ते ना हाताने थोडं केलं त्याला एकच पोरग होत काही एवढंच होतं. आणि मग ती पोरगी 2 पोरी ती एका पोरीचं लग्न होतं दुसऱ्या पोरी फेरी होईल होती असं काही म्हणलं काही आता कोणी म्हणलं घेऊन या पोरगी त्याच्यातून पैसे घ्या त्याला राग सावडू देऊ नका. तुम्ही म्हणता ते ना त्याला ते स्वतः त्याला वाटलं का असं आपल्या पोराचं पैसे घेऊ आपण पण मग एकदम शांतता आणि आताच मिळाल का माझ्या मिस्टरला बाया लावून देत आहे पोरगी तिथं कशात होता 13 दिवस आणि ती लोक तिथले सांगितले ताई काय सांगा तुम्हाला ते म्हणता आम्ही लग्न करतो म्हणता पोरीचं पोरगी तशीच व्हायची नाही आमच्या विचारून मोठाले आमच्या पोरी म्हणता हिला तसंच व्हायचं नाही आम्ही लग्न करतो तुम्ही फक्त तिचा नाश करू नका अशी म्हणताय. तो नाही ते सोने आम्ही हे करून दाखवतो पण माझा मिस्टर म्हणता हो आम्ही माय बाप गेलो का आम्हाला पैसे द्यायला पैसे पाहिजे होते फक्त. तिच्या वाजता आम्ही हुंडा दिला होता 2,60,000 साऱ्या वाजता करत होत्या मग त्याला आता दिसलं की वाजता दिसता नेतील मग त्याने लपून ठेवल्या वाजता द्या त्याचा आसऱ्याला लपून ठेवल्या वाजता तर मग वाजता मागला तर वाजता देईन मग वाजता देईन मग तिथून बाबा म्हणे वाजता 13 दिवशी या कामाचं म्हणे वाजता द्या वाजता देईन म्हणजे देतो म्हणे मी म्हणे कोण कोणाचं नाही देतो म्हणे वाजता नंबर नाही जरा देश कोणी म्हणलं कुलपा लावायच्या घराला असं करा तसं करा असं काहीच नाही कोणी दुसरे आम्हाला लावून देत आहे. मग ते आलो नाही मग आम्ही घरी आलो मग आम्ही चिन्ह जागा कोणी पाहुणे रावले गेले जागा ते बुवा काही बघत नसतं किंवा म्हणजे मतलब गेलं मी काय करू असं का मग आता शेती करून ठ्या 50,000 रुपये तिथल्या वाजता दिल्या आता हवला करून आम्हाला एकदा गो म्हणे एक्सपोर्ट झुंबर येल वाजता आणि 50,000 रुपये दिले आणि ती पोरगी मी सांभाळतो लहानी पोरगी म्हणजे सांभाळते पोरगी जसं तिकडं आता इथं आणलं इकडं मी इथं हिला आता नंदान काय केलं मग मला माझ्या पोराला सून बायको दिली तिची नंदाची पोरगी पहिल्यांदा माझी पोरगी मागला ताई ती गेली नाही म्हणजे दारुड्याला गेली मग दारुड्याला गेली तर मग तिचा नवरा मारला आता तिची पोरगी मला देत होती सून तिला सून दिली ती पोरगी चांगली राहतच नसेल ती लेकर होत नसतं 4-5 वेळेस लेकर झाले तर पिडके काडके वाजाय असे हेच वाजाय आणि त्यात ती सासून मग दोघी आज नाते एक झाले त्या मला घरात बसली की म्हणजे बसली उठली की म्हणजे उठली झोपली की म्हणजे झोपली हे काम केलं म्हणजे हे नव्हतं करायचं ते करायचं होतं म्हणजे प्रचंड करायचं यायचं मला असा थरा करता करता मी लगेच किती ठिकाणी मी औषधी लपून ठेवले काही म्हणजे आपण मेल्यावर आपला काय फायदा होईल आपण मरून जाऊ मग असं करता करता त्याने मला मरणात तारा दिला पण मग काय झालं इथली डिप्रेशन मध्ये जाऊ लागले मग माझ्या पुढे एक व्हिडिओ आला ताई स्वामी समर्थाचा मग मी ती काय करा एक परांजली ताई बा त्याचा व्हिडिओ आला की प्रार्थना करा देवा तशी असली उद्याचं काय नाही रातभर झोप लागत नाही कारण ऐकलं मी मग मी तशी प्रार्थना करू लागले मग आपल्या पोरीने काय केलं का तिचा नवरा वारला होता ती वराला शिकायला जागा आहे नर्साचा कोर्स करायला जागा दुसऱ्या पोरीसला तिने एक फोटो आणला पहा स्वामी समर्थाचा आणि एक इथं दुखमायचा आणला 50-50 रुपये देऊन फोटो आणले घरात मग घरात असा फोटो याच्यावर का भिंतीवरती एक माणूस आला म्हणतो हे फोटो कशाला लावला इथं आणि माणूस फोटो नव्हता लावायचा फोटो कोणी लयच बेकार आहे तर इथं संडास झाला ना ती सत्यनाश करतोय फोटो मग मी दारा पुढे आली बाई आमची पूजा करी जसं पूजाच करते ती देवायची मग गेल तेव्हाच्या घरी म्हणलं का बाई आणि मग एक फोटो द्या त्या मंदिरात नेऊन लावता का कोणता फोटो आहे स्वामी समर्थाचा आहे ती बाई मुखात राहिली मग ते सेवेतच यायचं ताई मला असं काही सांगा तुम्ही असं म्हणलं मी म्हणती मुखात राहिली मी उद्याच मी घरी आले त्याच्या डबल सरपडी डबल आल्या ना आली ती गोष्ट डबल येईल त्या बाईच्या घरी म्हणते हो ताई बाई लावता का मग तिकडे ते मंदिरात नेऊन ती बाई म्हणते काय अडचण झाली होते फोटोची तुला माझ्या घरात दी बरं मग कुठं द्यावं वाटतं ताई मग गेला नाही मग काय केलं मी मग व्हिडिओ ऐकला मग तो फोटो मी
देवाऱ्यावर मांडला ताई. ती सेवा करू लागले, नामस्मरण करू लागले. मग ती नंदाची पोरगी 4 वाऱ्या तिला लेकरं झाली ताई. खिडके काढके. जसा नंदान काय म्हणायचं मला ताई, तिनं खोडी केली म्हणे, म्हणून लेकरं होत नाही म्हणे सुनाला. आणि मग तिची मोठी पोरगी तिच्या इथे दिली. तिनं काय म्हणजे पोराला मोठी पोरगी. नवऱ्याला म्हणलं, मिस्टरला म्हणलं एका पोरगी देऊ नका म्हणलं, आपली आपली भांडणं होईल. भांडणं. आता ती पोरगी आली समजा, आता पोरीचा शॉर्ट आहे. कसे करते लोक, त्या पोरगी पिशावानी. लोक येऊ लागले. तर हे म्हणाले, तूच पाचच्या, तूच काय करायचं. त्या भाषानं काय केलं ताई, मिस्टरला काय सांगितलं, मामीच्या मुकाटे मी तुम्हाला 30,000 रुपये देतो, पोरगी मला द्या तुम्ही. अरे बापरे. हो. म्हणजे तुमच्या इकडे काय मुलगी म्हणजे काय पैशांचा व्यवहारच आहे का काय? हा, मग ते व्यवहार नाही, आपण काही रुपया नाही घेतला कोणाचा, पण मग घ्यायला सांगितलं. हे पैशाच्या लालची आहे ना, पोरीची कमतरता होती ना. बरोबर. यायला पक्का मन बसले, कुठं देऊ देते पोरगी मला कुठं. आणि लोक ठीक आहे करताय. आणि मग म्हणे बोल द्या, हे मला नाही द्यायची कुठं पोरगी, तिथं द्यायची. मी तिथं आपली भांडण नाही म्हणे, काही होत नाही भांडण, दिली ताई पोरगी आमची, गेला लग्न लावून. त्याला म्हणलं बाई भांडणं तर नव्हतं असते म्हणे, काही होत नाही भांडणं त्यांना. आम्ही चांगलं तर तुम्ही चांगला. मग हिची पोरगी चांगली नव्हती ताई. हो ना, बरोबर. पोरगी चांगलीच राहत नसतं ना, पोरगी नसतं, मग सासू नसतं, नवऱ्याला लावून द्या जाय असं. म्हणजे मग घरात मोर करमतच नव्हतं ताई, काय सांगा तुम्हाला. बापरे. इथलं करमतच नव्हतं मला. हा, होणारच ना तसं. हा, घरात मला असं थांबूच वाटत नव्हतं, पळा वाटतं बाहेर. मग मी काय म्हणलं, मग मी एक कोणता जप करू लागले का, एक ओम गण गौ गणपती एक माळ, श्री स्वामी समर्थ एक माळ, आणि ओम नव भागवती एक माळ, 3 माळी कर जायला येईल. ती पोरगी काही इथं राहत नसतं, काही इथं राजा काय, तिथं राजा काय, तिथं राजा काय, इथं राजा. मग आपलं असं नामस्मरण चालूच राहतं समजायचं. बंदच नाही, कमीच नाही. सुरू सुटलं गाडीवर असलं, कुठं असलं, बसेल असलं, सुरूच केलं गेलं. मग ती पोरगी तिकडे गेली ताई. मग हा, तिला 5 महिन्यात गर्भ राहिला. देवाला म्हणलं बापा पोरगं द्या, ताण जाईन वर्षाचा, पोरगं द्या. मग त्या ना पोरगं बी साधं आहे आता एकदम लगे, म्हणजे असं म्हणजे बोलायला बिन यायला बिन सगळ्या गोष्टी साधं आहे. हा. तर मग म्हणे जसं हे द्या म्हणे, पोरगी 5 महिने 4 महिने झाले. देवाला म्हणलं बापा पोरगी द्या, पोरगं द्या बापा, डोक्यात ताण जाईल. देवान पोरगं दिलं काही, पण चांगलं झालं ते पोरगं बी. अरे वा, छान झालं. म्हणजे चांगलं कसं, 5 महिन्यात डॉक्टरने सांगितलं की ठेवू नका, ठेवायच्या लागी नाही म्हणे. डॉक्टरांनी सांगितलं होतं नका म्हणून. हा, डॉक्टरने सांगितलं, सोनोग्राफी केली, ठेवू नका म्हणे. मग जाऊ द्या म्हणे. मग आम्ही गेलो, स्वामी एक नंबर मध्ये गेलो, तरी पैसे लावले. मग त्या माडेचे दोघे तिथे राहिला, मी घरी आले, डब्बा करून आणते म्हणलं मी. आणि ती पहिली मुलीची जी पहिली मुलगी होती ती पहिली मुलगी पहिले आली तिथे, आजी तिथं. त्यांच्याकडे ती तिकडे आहे. ती आता आला द्या, तर आपल्याकडे येते ना. आपल्याकडे येते, तिकडे राहते. शाळा शिकते आता ती, शाळा ते पहिल्या वर्गात टाकली. आणि मग ताई 5 तिथं मग पैसे लावले आणि बंदे. शाळा ते ना सगळं ते ना आमच्याकडून पैसे काढले ताई. अरे बाप. मायले 3 पैसे काढले. मग मी घरी आले, मग मी घरी डबा घेऊन करून गेले. मग तिकडे 4-5 महिने राहिली ताई ती. त्या नंदान काय केलं, तिकडे एका माणसासंग पळून गेली पोरगी. अरे बाप. तिची पोरगी तिची पोरगी पळून गेली. मग लगे एक दिवस काय केलं तिनं, फडकं तोडायची. भावाला एखादी म्हणती ना, त्याच्यामुळे ही रात मी सांगली तर नका काही ना, आपण कधी याला दुसरी बायको पाहून देऊ. तर ही रात नाही आपला हिनं वाईटपणा आणला. काहीच नाही, म्हणणे बोलणे, लगेच काय केलं तिने कुकू लावून गेलं ताई दुसऱ्या संग. फडकं तोडायची आणि मपली पोरगी तिथं ना आणखी. मग कुकू लावलं, लगे आमच्या फोनावर फोटो पाठवले ताई. लगे फोटो पाठवले की नवरा. मग लोक आमच्या घरी लागले. मग पोरगं म्हणे माय तिचा झामीचा नवरा असा खेळ म्हणे, याला जाऊ दे करू दे. पण मग आमची भावकी आली म्हणे, तिने असं करू होतं का, आपली पोरगी तिथं होती ना, आपल्या पोरीचं 10 महिन्याचं पोरगं होतं का आपल्या पोरीला. तिथं पोरगं झालं डबल मग 10 महिन्याचं. आणि मग मग तिनं ते देवाण केलं ते चांगल्यासाठीच केलं समजा. मग ती गेली तिकडं, लगेच तिकडे राहू लागली. आणि तिथं राहिली नाही म्हणे, मला म्हणे दवाखान्यात राहिली नाही. आता दवाखान्यात राहून आपण राहू बी. त्या दोघी माडी केल्या काय फरक पडत होता. मी डब्बा करून घेऊन गेले, मी काय आले नाही का काय नाही असं नाही.
मग ते काही वाकडं लावू जा म्हणा, वाकडं म्हणलं. हा 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 मग ते काय केलं ताई, म्हणजे लग्न लावायची तयार द्यायची. मग मधला माणूस आता मधल्या माणसाला फोन केला म्हणजे फारकत तोडून घेऊ. हा मग या म्हणे फारकत तोडायला. फारकत तोडायला तिसऱ्या दिवशी फारकत तोडायला. तर मग ज्या दिवशी ती कुकू लावलं ना ते ना, त्या दिवशी संध्याकाळी आम्ही रात्री गेलो आहे तिथं. म्हणलं आम्ही गेलो म्हणलं ताई तुम्ही आता काही मग पोरी म्हणलं तू चाल म्हणलं. तर पोरगी येई ना, पोरगी येईना. मग नाही ना पोरग नाही आणून दिलं ताई. मग पोरीचं म्हणलं काय आलं की म्हटलं पहिल्या घरी लेकरू पडलं, ह्या घरी लेकरू टाकायचं. म्हटलं काय काही करता तुम्ही, म्हटलं नका करू तुमचं, ती काठी राहत नाही चांगली, तर जाऊ द्या तुमचं चांगलं होईल. पोरगी माझा म्हटलं. मग तिला तर म्हण नाही मला कसं नाही. पण मग तिला आणला आम्ही ते आमच्या मागं आले काही. ते ना घर पाडलं ते तर जाऊन ते ना रिपोर्ट द्यायला की आहे ना आमच्यावर केस केली ताई आमच्यावर. अरे बापरे. त्या बहिणीनं बहिणीने केस केली. तर मग देवा पुढे गेले मी. आम्ही म्हणलं सांगा म्हणलं जे चांगलं करा ते चांगलं होऊन राहिलं, गांड होऊन राहिलं. आता आपण हातमर्डरची केस केली म्हणलं काय ना. कोणी म्हणाले अवघड आहे, 50 लाख 1 लाख लागते, 2 लाख लागते. कोणी म्हणलं सोपी केस नाही ती. स्वामी तुम्ही पाहून घ्या केस, पुढचं काहीच कुठं नाही येऊ नका म्हणलं. काही ती स्वामी ती केस कुणीकडे गेली पत्ताच नाही. अरे वा. तर एकदा गेलो आम्ही तिथं. त्या दिवशी लग्न, त्या दिवशी त्यानं वाटलं येतील काही तमाशा करतील. त्यानं आम्हाला आत टाकलं तिथं आणि 10,000 रुपये भरले. माझा कागद पुढे गेले कागद पुढे नाही काहीच नाही. एकदा गेलो 10,000 रुपये भरले आम्ही तिथून. पोरगी मग फारकत तोडी द्यायची. पोरगी देवा तिथं बनवली. पोरगी म्हणून जाते म्हणे मी, जाऊ दे म्हटलं नका करू म्हणून. पोरगी येईल तिकडं त्याच्याकडे. पण मग पोरीला मी बोलता की तू आम्हाला मेल्या फारकीच्या, तू आम्हाला आहे म्हणून नाही जसं अनुभव घेत आहे आमचा मोकायला. हो ना हो ना. मग अनुभव कमी येत गेले असे. तर मरणाचा आपण जसं नवरा जसं म्हणलं चांगलं बोलतो, काय नाही चांगलं बोलत नसतं मिस्टर काय नसतं. तिकडे मायलेच बोलायचं, मायलेच सांगायचं. अरे वा. आणि मला वाटतं की आता मरू का जगू, घरात राहू का नको, गावाला जा तिथं कर्माचा सौदूक या जाय. त्याला आली द्यायचं घेतला करायचा होता म्हणून. आणि मग बाई त्या नंदाने जे फोन केला दुसऱ्या मावस भाऊ आला, त्या आपल्या मिस्टरचा मावस भाऊ आले. आणि तिला फोन आला म्हणे एखादी पोरगी पाहा त्याला का. हो म्हणे पोरगी पाहायची. मग ते तिघं बोलत नाही म्हणे. कशाला पोरगी पाहायची मग तिच्या पोरीचं तिने लग्न करून दिलं. तिथं काही गुंठा आणि काय नाही ताई. आमच्याकडे 4 एकर वावर होतं, रोड पुन्हा शेती होती घरी. तसं पिटा केले आम्ही. तिथं राहिली नाही ती. आणि तिकडं केलं तिने. आता कंपनीत कामाला जाती ताई. तिथं कंपनीत कामाला जाती. तिथं एक टाइम कंपनीत जेवती. 3दा तिथं बी तसंच झालं ताई लेकराचं तिला. आणि मग ताई मला 12 महिने झाले. मी काय केलं मी रसवंती टाकली आम्ही जसं नेमकीच. मग याला म्हणता मी तुमच्या गावात पोरी आहे का, वंजारी आहे का, पोरगी पहा आपल्या पोराला पोरगी पहा. कोणी नंबर द्या कोणी नंबर द्या जाय. असं करू ताई रस पाजायचा. हे असंच तालीम आपला दिला कर वस्तू. तर मग एक दिवस या संकल्प केला ताई. या म्हणलं महाराज मी 11 माईचा जप करते म्हणलं 21 दिवस. आणि मला हे करा म्हणलं तुम्ही 11 माई जप करते पोरगी भेटू द्या. केला आता 11 माईचा जप नाही सुरू 21 दिवस. पण मग त्या दिवसापासून रोज 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 लगेच एक फुल आकाराचं यायचं ताई. दिवस आकारात एक फुल लगेच सुरू. असं करता करता लई हे झालं. तुला येत गेले मी तिला काय आहे का केलं सांगितलं होतं सांग ती म्हणे चांगलं राहतं म्हणता ते. आणि मग केलं ते ना मग असं करू लागले. तर मग झाले मिस्टर काय करता अजून मी म्हणते तो स्वाम्या काय करतो स्वाम्या असं म्हणते. तेव्हा करू देत नाही करत बी नाही ते काहीच स्वामींना म्हणायचे तसे. स्वामींना बोलायचं काय करतो. काय करतो तो स्वामी काय करायचं स्वामीचं. आणि ते मी पोरगी पाहून आणली म्हणलं तुम्ही पोरगी पाहून का आणली नाही म्हणलं. असं काही मग असं करता करता मग 21 दिवस झाले. पण हे काय म्हणा रोज बसती तिथं बसती त्या पूजा करायला बसती रोज जेवण करायला टाइम तू बसती. मी म्हणता हॅलो बोला की. तिथं बसती तुला
तेव्हा जेवण करायचं आहे म्हणतो तिथं बसायचं आहे. मग मी पाठ दुखत आहे मग बसले जात नाही जेवण केल्यावर मी आलीच बसून घेतात म्हणे करते तू आणि असंच करते तू तसंच करते तू मी आल्या का स्वामी समर्थ करते स्वामी समर्थ असे किती दिवस झाले तुम्ही सेवा कधी तुम्ही करत नाही काय आपली सेवा कधी तुझी सत्कारात आपली 30 दिवस होते कधी 40 होते असं करा म्हणलं तुम्हीच जा म्हणलं तुमच्या रूपात पोरगी पाहून आणा आणि तुम्हीच 4 दिवसात आम्हाला ठेवा तुम्हीच म्हणा चला पोरगी पाहा तुम्हीच पाहून या कोणता काम ठेवू नका म्हणलं महाराज काय सांगा तुम्हाला मी माझं तोंड दुखून गेलं म्हणलं जर तिला सोंटी टाकली याला फोन द्या त्याला फोन द्या फोन वापस घ्या पण फोन वापस लावत नाही म्हणलं तुम्हीच तुमच्या रूपात जा तुम्हीच पोरगी पाहून या तुम्हीच पोरगी पाहून आणा तुम्ही चांगली पोरगी आणा मग ते लोक चांगले आणा काहीच काम ठेवू नका महाराज काय सांगा काही 4 दिवसात आम्हाला ठेवा आला. अरे वा 12 दिवसात स्वामींनी लग्न केलं लावून दिलं मुलाचं. नाही 4 दिवसात ठेवा आला आम्हाला ती पाहायला जायचं पोरगी काही काय सांगा मला असं वाटत नव्हतं विश्वास बसत नव्हता मग आपला आमची गावात अशी लोक सोयी होऊ देऊ शकत नव्हती इथलं अवघड होतं पोरग एकदम साधं एकदम माणूस असा खेळणारा लोक कसे करते बोटच घालते ना काही हो ना मग असं करता का केली आता येता म्हणे आणि चला म्हणे पोरगी पाहिलं पण आम्ही गेलो घरून जेवून गेलो म्हणलं आता ते हो म्हणते का ना म्हणते काय म्हणते काय नाही पण त्याचं म्हणणं काय होतं काही पोरीवाल्याचं येईल हो म्हणावं आम्ही त्याचं असं म्हणणं मग ते म्हणलं की आल्या आल्या येऊ लागल्या बाईंना की मग साडी नेसली आम्ही बी गेले मी ती माणूस म्हणून तुम्ही बी चाला म्हणे मग मी बी गेले पोरगी पाहिली पोरी ओळखलं पोरी बोलले पोरी संग गाणे म्हणेल होते मी मग पायल सौर्याला लगेन मग मी म्हणलं का तो नवरा तू कुठं गेलता तुला कुठं कशाला नवरा मिळाला तुला म्हणजे आपल्या नवरा औषध घेतलं मग आपल्या सासून असं केलं तर सांगू लागली नुसतं बर म्हणलं मग ते म्हणे पहा म्हणे तुम्हाला पटलं सांगा म्हणे मग आमचं झालं म्हणलं जाऊ दे आता घ्या म्हणलं करून स्वामीनच पोरगी आणला पोरगी चांगलीच असेल काही मग लगेच मी म्हणलं गुरुवार लग्न व्हा पण गुरुवारी काही लग्न झालं नाही पाहायला जायचं गुरुवारी पाहायला गुरुवारी जमलं नाही जाणं मग काही लगेच लग्न झालं समजा 8 दिवसात जिकडे तिकडे लग्न झालं लगेच त्याला काही रुपया द्यायचं काम नाही पडत आहे आम्हाला अरे वा त्याला त्याचे कपडे घेतले त्याला त्या चपला घेतल्या त्याने हार घेतले सारं त्याने घेतलं फक्त आमचा आम्ही त्या वाजता केला 2-3 आणि लगेच या म्हणे तुम्ही पोराला कपडे घेऊन ड्रेस केला आणि गेलो हारण ते घेऊन चपला घेऊन तशाच चपला अंगावर पडले राहील त्याच्याच घेऊन ठेवलं सारं मग लग्न लावलं मग घरी आणलं मग बिक्री वाटली काही मग मी देवाला सांगितलं म्हणलं बाबा तिला तिथं 17 वर्ष लेकरू येईल नव्हतं काही काय सांगा तुम्हाला तिथं ती लेकरू येईल नव्हतं 17 वर्ष आणि आता इथं आपल्या लेकराला असं वैर होतं पोराला मग जोर पण आवडू देवा आता कसं लेकरू तर झालं पाहिजे आपल्याला मग स्वामी ते आम्ही केंद्रात गेलो एक नारळ घ्यायला लावलं की नारळ दिला ती जवळ एक फूल दिलं 1 रुपया दिला आणि तिथं 90 बोल म्हणलं की मला लेकरू होऊ द्या तिला सांगितलं देवाला सांगितलं म्हणलं बाबा कोणता काय होऊ दे नका काही लगेच काही दिवस राहिले तिला आल्या अरे वा हॅलो हो दिवस राहिले काही पण काय झालं पांढरं पाणी सुटलं का मग पांढरं पाणी वाहू लागलं तिकडे मी म्हणलं देवाला सांग म्हणलं पण मग दवाखान्यात गेलं सरकार दवाखान्यात गेलं चेक केलं म्हणे आहे म्हणे पॉझिटिव्ह म्हणे मग खाजगी दवाखान्यात गेलं तर मग खाजगी दवाखान्यात गेलं तर ते सोनोग्राफी करा म्हणे सोनोग्राफी केली तर ती काही काय म्हणते डॉक्टरनी म्हणे त्या गर्भाच्या शेजारी रक्ताची गाठ आहे म्हणे बापरे तिनं रक्ता शेजारी गाठ आहे म्हणे गर्भाच्या शेजारी मग तिनं गोळ्या दिल्या पाहिजे दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो संध्याकाळी घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी तिला पाळी आली काही त्या दिवशी अरे वा दुसऱ्या दिवशी मग बघ फिकीर पडली काही की आता आपलं पोराचं असं आहे मग काही पोरात दोष आहे काही येतच ना माणसाच्या मनात येतच नाही सांगा हो ना म्हणलं का पोरात दोष आहे आपल्या पहिल्या 2-3 बारे आता गॅस झालं आणि मग देवाला सांगून गेलं म्हणलं काय म्हणे 2-3 महिने लेकरू 4-5 महिने लेकरू येऊ नका म्हणले यांचं आता काही पण घरी आलो आणि त्याच्यावरच राहून गेलं काही डबल अरे वा त्याच्यावरच राहून गेलं आता देवाला सांगून गेलं म्हणलं कोणताच ताण येऊ देऊ नका तुम्ही आता काय करा तुम्हीच पहा म्हणलं तुम्ही तर सोडून गेलं आणि मग आता मी तिकडे झाले की मी काय म्हणलं विचारलं आपण ती दवाखान्यात येऊन आणली ती ट्रीटमेंट घेऊ एक तर ती तिथं लेकरू होईल 17 वर्षे
हा, आपल्या लेकराचा असं क्रिकेट नाही ठेवलं नाही काय नाही त्याच्यात दोष नाही. हा, हा. त्याच्यात दोष नाही निसर्मान जाय हा. त्याच्यात दोष नाही. आपण का पाहिलं का त्याच्यात दोष नाही म्हणून ठेवलं नाही त्याच्यात दोष नाही म्हणजे शिल्लकच बोल नाही कोणता बी. नाही लागा ना 1000-2000 पण लागू द्या ना आपण नेऊ दाखवा नाही मिळत तरी मग का ते असे कर जाय. मग मी काय म्हणलं देवा म्हणलं आता काय करा म्हणलं देवा दवाखान्यात नेणारा तुमचा माणूस भेटू द्या एखादा तुम्हीच न्या दवाखान्यात कसं न्यायचं कोण न्यायचं कसं न्यायचं न्या नेऊ द्या दवाखान्यात. हा, हा. काही मग आपल्या पहिल्या युवा युनिट म्हटलं पोरगी देईल होती तर हा. ते ना फोन लावला मला म्हणे ती दवाखान्यात घेऊन जा चांगलाच इथली इष्ट तुमची काय कामाची इष्ट नाही का मी कसं नव्हते पाहुणं ऐकत नाही. हा. पण मग तिला 10 दिवस शिल्लक झाले आणखी हा. शिल्लक झाले तिने बहिणीला फोन लावला म्हणजे आपण दवाखान्यात जाऊ. हा. मग तिच्या बहिणीने फोन केला मला म्हणलं ते तिकडेच जाऊ दे म्हणलं दवाखान्यात लक्षणच नका वेगळी द्यावा. काय तिच्या बहिणीने फोन केला म्हणे मग बाई आम्ही येतो दवाखान्यात निघाला मला काऊन नाही येतो सर हा. मग माझं काही पैसे नाही म्हणलं तर म्हणे पैसे मी लावते म्हणे. हा. अरे वा. ते म्हणे पैसे हो पा किती हे अनुभव येत पैसे मी लावते म्हणे. म्हणलं बरं मग मला जातो मीच म्हणे तुम्ही बी चाला मग तुम्हाला दुसऱ्या वारीने जायला. मग आम्ही बी गेले सांगा तिथे गेलो चेक केलं 6000 रुपये लागले ताई आहे म्हणे. मग पण म्हणे आता आपल्याला याची काळजी घे नाही डॉक्टर म्हणजे आता लवकरच गडबड आला जवळ समजा टाइम नाही लागला त्याच्यावरच राहिलं म्हणे. तर मग याला याची काळजी घे नाही मग ती रोज तिसऱ्या दिवशी इंजेक्शन 8 दिवसाला इंजेक्शन सुरू झाले. मग 8 दिवसाला 10 दिवसाला तिला 10,000 रुपये लागले. 15 दिवसाला 10,000 15 दिवसाला 10,000 रुपये लागले. मग देवाला म्हणलं बाबा ते पैसे बी कुठून येऊ द्या काय करायचं कसं करत करा. पण मग मी म्हणलं द्या स्वामीला पोरग वाहू द्या स्वामी पोरग वाहू द्या स्वामी पोरग झालं की पोरग साधं आहे लवकर काढून येईन हातातलं पोराच्या आणि आपला आता कमी होईन जातात. पण मग आता त्या 3 वार झाले काही रविवारी 8 झाली गुरुवारी तुझं 12 तारीख सांगत होती पोरगी झाली पहा काही. बापरे. तेव्हा पहा आता अनुभव तिथनं काय म्हणता मी खोडी करेल असं करेल तसं करेल 4-5 अनुभव आहे समजा याच्यात माझं काही. आणि अनुभव असे म्हणजे म्हटलं जीवा शांती लागलं ना शांतीच नव्हती सुखच नव्हतं म्हटलं काही काय सांगत नाही. स्वामीच्या सेवेत आले मी तसं मला काहीच वाटत नाही कोणा होती तू कोणतं भेव नाही कोणतं भेव नाही कोणाच्या घरी गेला की भेव कोणी मला बोललं की भेव असंच होतं नाही आवडेल ते मिस्टर बी मारणाचा बेजार का झाले कशाला बी नाश झालं तर झालं अजून बी आहेत आई पण थोडा फरक पाडा बा. पडणार की अजून हळूहळू जशी सेवा वाढत जाईल तशी पडते फरक. मग लेणं वाचलं काहीच नाही ताई. लेणं वाचलं काहीच नाही फक्त मी नामस्मरण आणि तारक मंत्र पठण करते. याचं पाणी बनवते. आता मी म्हणलं 12 महिने पाणी ते विसरलं सारखं तारक मंत्रात तर रोज तारक मंत्रात पाणी करते संध्याकाळी प्यायला देते पाण्यात पाणी देते प्यायला पण मग ते टाकात धुते माणसं ऐकलं का काही करेल माणसं ते म्हणते काय जादू करते तू आपण पाणी आणलं घरातून काय जादू केली तू काय जादू करते ते पाणी मध्ये जाऊ नको असं बोलते. चालेल असा माझा अनुभव आहे ताई. पहिल्यापासून किती मला काय सांगितलं डिस्कशन मध्ये होते पहिल्याच माझ्या स्वामी सेवकाची इच्छा होती काही बाई काय म्हणजे हे होत त्या भजन म्हणतात ते म्हणे रामकृष्णांचा जप केला तर माणसा स्वामी म्हणे असं म्हणलं काही. मग ते मधातच राहिलं तेव्हा पण हिडू आला म्हटल्या फोनात हे ऐकते अनुभव ऐकते करते. चालेल. खूप खूप छान अनुभव आहेत ताई तुमच्या आयुष्यात झालेले. किती अनुभव आहे म्हटले पण मला सांगता नाही आले काही चांगले. नाही सांगितले छान पण जरा जास्तच सगळं म्हणजे घरातील सर्व काही सांगत बसला ना त्याच्यामुळे जरा लांबड लागली. घरातलं लय ताई लगे लय म्हटलं काय सांगू तुम्हाला इतकं होतं म्हटलं डोक्यावर इतका परिणाम होता काय सांगता लय होतं लगे एवढं गेलं सासू इथला तरा द्यायचं मला आरा बाबा मग ते सासू ध्यानाला पहिलं तर मग ते तर काय म्हणायचं कोड लागली ती जाती का माणसाची ठीक आहे डायरेक्ट ध्यान तुझी त्या पोराला तर विचारली होती पोराला म्हणलं बाबा तू कधी श्री स्वामी समर्थ म्हणलं म्हणलं 5 वेळेस मी सांग आसमान झाले ती पण ती काहीच करत नाही पोरगा करत नाही काही मी सगळं करत नाही ती तू पहिल्या कोणाने आता ती सगळं चेक केली जेव्हा म्हणलं बाबा ती चाल केली अकराला आपल्याला लेखू पाहिजे लेखू अशी मस्त छान पोरगी झाली. बरं झालं पोरगी झाली तर काहीतरी आपल्या याच्यासाठी चांगल्यासाठी पण आई ताई
पोरगी झाली ना, मी नाराज झाले बरं का. हा मला वाटलं पोरगं वाचवतं, नाराज झाले मी. मग आम्ही काय केलं, पोरगी पाहायला चाललो बा. हा त्यांना झाली डिलिव्हरी तिची. हा पोरगी पाहायला चालली, मी नाराज झाले. घरी आले, मी स्वयंपाक केला, मी स्वयंपाक करून चालवते. वाटाणे गेलो आई ताई, आम्हाला 400 रुपयाच्या 4 ठिकाणी लोटा गाव असते ताई. अरे वा. हा हो. मग हे म्हणताय की आपल्या लक्ष्मी सापडली, म्हणे लक्ष्मी झाली आपल्या घरी. हो ना याला लक्ष्मी झाली आपल्या घरी. हो तर ना तिचं नाव ठेवलं ताई, स्वामीनी नाव ठेवलं. स्वामीनी मी कबूल करत होतं, मी पोरगा झालं तर दर्शनाला आणीन, पोरगी झाली दर्शनाला नेणार आहे मला, दर्शनाला आणीन, नाव ठेवीन. मी कबूल करत होतं ताई. हा हा चालेल चालेल. नाव खूप छान ठेवलंय स्वामीनी आणि अनुभव पण खूप छान आहे ताई. शेअर करते मी ताई. हा हा, श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ.